ओम नमो पार्वती पते. फायनली गाईज सोबत उठलोय. आता फिलहाल स्पॉट बघा असा आहे, एकदम क्लीन असं स्पॉट आहे. जसं की जरा मी उठलं ते बाकी सगळ्यांनी आंघोळ केली, फक्त मी नक्षत्र नाही केली कारण आम्हाला कुंडात आंघोळ करायचं. कुंडात जाणार आहे आणि कुंडात जर आंघोळ करतो. मग दाखवतो कुंड कसं काय आहे, एंट्रन्स काय असेल सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवतो. जाऊया आपण पुढे, लेट्स गो. आलोय खाली आता, पिशवी घेतल्या जाते, कपडे वगैरे आहेत ते कपडे वगैरे घेतले येतात आणि जाऊया आंघोळीला. पुरा तिथे वरती शूटिंग चाललंय. आपल्या गाड्या ते सामान ठेवतो इथं. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, नजारा दाखवतो एक. तेव्हा कसं आहे भारी आहे ना. हो भावना एक कुंड आहे तिथं, आपण आंघोळ करूया मिळून. तुम्हाला दाखवत होता कसं. आलाय बस झाला. गरम पाणी भावना झाले आंघोळ करून देवदर्शनाला. यांनी काय नाही सकाळीच केलंय. कुंड एकदम फ्रेशिंग असते, मिनरल्स असतात बरेच काय असतात. आपण तुम्ही आला, तुम्ही पण आंघोळ करायचं. जाऊया आपण आता, गाडी काढूया आणि जाऊया. हे ते मंदिर आणि इकडे गाडी चालवली, तिकडे मंदिरात जाऊया आता. तिथून वाटतं एंट्री आतमध्ये. जाऊया पण आतमध्ये. बुलबुलूया हे भावांना बुलबुलूया. शॉर्टकट जा की पुढं. साक्षील का चॅलेंज. माउंटेन ड्यू डर की माकी आली साक्षी आली म्हणलं येणार नाही तुझी. आली साक्षी. लाईन मध्ये आलो, लाईनच्या पहिल्या लाईन मध्ये आम्ही अडकली. अजून 7-8 लाईन बाकी आहे. पहिल्या लाईन मध्ये अडकले बघू. आता 4 लागतील, 5 लागतील बघू. आता जेवढं होईल तेवढं होईल. तर जाऊया आपण दर्शन घेऊन जाऊ. भाऊ बसले खाली, भाऊ बहिंडे बसले खाली. पहिली लाईन हल्ली या. पहिली लाईन हालायला सुरुवात. सगळी माणसं उठून तयार, मंडळी उठलेली आहे. चला जाऊया पुढे. B4 मध्ये एंट्री झाली आहे. परत वेटिंग एरिया. B4 मध्ये पण वेटिंग एरिया, पूर्ण वेटिंग एरिया. एकाच लाईनीत 4 वेळा थांबलो. एकाच लाईनीत 4 वेळा. पायरी मारू नको राव, लफडा करशील. बसतो कारभार चाललाय. बसायचा उठायचा कधी बसतो काय माहिती. 2 तास झाले बसतो उठतो. हालत पातळ झाली बसून पोरं पिसा म्हणजे माझे 24 आलात ना तर सगळे भरले. B4 संपताना समोर B4चं एक्झिट. B4 संपणार आहे. अजून कसं तरी आम्ही जाणार आहे, दाखवतो. A4 मध्ये एंट्री. A4 मध्ये एंट्री झाली. आता A4 मध्ये एंट्री झाली. A4 मध्ये इथं पण 2 तास. A3 मध्ये 2 तास, A2 मध्ये 2 तास, A1 मध्ये 2 तास. हा गाईस, लांबपर्यंत पूर्ण लांबपर्यंत गाईस. एवढा कटाळा आलाय, झोपलोय आता, पसरलोय लागले. हे बघा झोपलोय मी डायरेक्ट झोपलोय. ये क्या है? यो कोणता शॉट आहे गाईस?
डायरेक्ट झोपी गेम प्ले गाईस A3 कमिंग गाईस A4 संपलंय A3 मध्ये आलो आता A3 मधून A2 मध्ये A1 मध्ये कमिंग गाईस आम्ही A2 मध्ये कमिंग परत एकदा A2 मध्ये कमिंग A3 केलं A2 आलं गाईस A2 समाप्त झालेला आहे 15 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये जास्त दूर नाही अर्धा तास नाही A2 पण आमचा अर्ध्या तासामध्ये समाप्त झालेला आहे A1 कडे आणि फक्त तुम्ही बघताय वाढ बघा वाढले काही तिथं चौ आहे A1 मध्ये पोहोचले आता आम्ही A1 हा लास्ट पडावा आमचा A1 हा लास्ट पडावा आमचा आम्ही त्याला क्रॉस करून देवाला बघा गाईस A1 कम्प्लीट झालं आता A1 म्हणजे आता आम्ही देवाच्या समोर जाणार आहोत झालं धोका बाबा गर्दी बघा मागं बोलले A1 म्हणजे पुढं मंदिर होतं त्या ठिकाणी आमच्यावर धोका पुढं लांब मंदिर नाही दुसरं मिशन आलं आमच्याकडे आता बघा आता परत लांब आहे आपण त्या मायला किती लांब आहे बघा चालतं काय काय चालणार ना भाई ABCD खेळली तुम्ही आजची चुकीचं आहे भाई चुकीचं आहे ABCD खेळली भूत येतोय चालायचं तू आईस एंटरन्स आहे आईस एंटरन्स आतमध्ये स्टॉप बटन नाही गाण्याला स्टॉप बटन नाही लावले गाईस पहिली बोर्डवर लिहिलंय कॅमेरा अलाउड नाही भेंडी बंद करायला लागला आपल्याला काहीच बंद करू आपण नंतर दाखवतो तुम्हाला सुमडीमध्ये दाखवतो तुम्हाला आता सुमडीमध्ये दाखवतो आईच का बरा नंदीजी गाणं गोष्ट बोलणं पडेगा भाई एक बार दिला दे बोललं पाहिजे आपण नंदींना की आपलं चॅनल सक्सेसफुल चॅनलसाठी जातो मेन एंट्रन्स आलंय मेन एंट्रन्स आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचं असं आहे ते मंदिर टेम्पल लोक असं सोड आतलीची पिंड आहे तर आपण मोबाईल तुला अलाउड नाही मला बाहेर गेला दाखवतो चला झालं का प्रॉपर दर्शन पिंड वगैरे बघितलं आम्ही आमच्या पिंडला वगैरे केला क्या दिख रहा है पाया वगैरे पण टेकवलं मस्त टेकवलं माझं मी म्हणजे टेकवत नाही सगळं पण सध्या मी टेकवायला लागलो गँग भेटली गँगनं दर्शन केलं जाऊया गँगकडं गर्दी बघा ही नॉर्मल गर्दी VIP गर्दी वेगळी आई कैसरा दर्शन हा अरे चटका भाई गाईस चटका लागते पण सहन करूया आपण चटका दर्शन कसं होतं कमी का म्हणतोय हे चुकीचं आहे ना भाई VIP वेगळं आणि ते माणूस वेगळं भाई चुकीचं आहे मला तर कारण की आम्ही पूर्ण 6:30 तास झाले आम्ही तिथे लाईन आम्ही सकाळपासून पाणी सुद्धा पिलं नाही आणि VIP लोकांना मंदिर दोन एंट्री एक इकडनं आणि इकडनं इथे टाइम टाकू 8ला गेलो आता बाहेर आलो तो सीन काय येतात नॉर्मल पब्लिक इकडे येणार आणि जी VIP पब्लिक इकडे येणार डायरेक्ट मंदिरापाशी गाभाऱ्यापाशी हे चुकीचं आहे ना 200 रुपये तिकीट अरे असं नाही केलं म्हणजे पोरं येतील ना पुढे जाऊया आपण खूप गाईज मंदिर चेक करू बघा मंदिर हे मंदिर प्रॉपर तर आता निघूया मंदिरातनं बाहेर पुरं आरती मंदिरातनं बाहेर गेलं विपाता मंदिरातनं बाहेर निघतो पहिला
पोरं गावी तिकडे काय दुकानात काय विषय अरे वो बाकी के लोग किधर है भाई? ये लोग भाई टाइम पास कर रहे हैं। काय भाऊ काय फालतू में पैसा है ये लोग के पास, होटल वाले के जाते हैं। तिकडे काय किधर है वो लोग? तिकडे मंदिर आहे पण मंदिर आहे नंदीजी अरे बापरे पूर्ण भागातला प्रसाद घेतलाय सगळ्यांनी प्रसाद घेतलाय. आता गाडी वगैरे घेऊ आणि निघूया पुढं इकडे कुठला सीन आहे भाई? इकडे काय लिंबू पाणी पिण्यासाठी इथे पुढं काय गाईस खतरनाक सीन आहे गाईस. मंदिर असं कम्प्लीट मागं ना एकदम असं प्रॉपर असं लेक प्रॉपर लेक गाठी गरम होतं वाचतंय बघा गाईस कसं आहे गाईस लेक. गाईस सीन झाला चेकआउट होतं आमचं 12चं आणि आम्हाला झालेले आता वाजले 2. त्यांनी आता जास्त चार्जेस लावले ओव्हर वेटिंगचे चार्जेस लावले त्यामुळे आता चार्जेस पे करायला नाही आम्हाला. पहिला आम्ही जातो रूमवरती कपडे वगैरे घेतो आणि त्याचे चार्जेस पे करतो आणि चेकआउट करून निघतो आम्ही. भावांनो आम्ही आलो होतो हॉटेलवरती तर सामान वगैरे घेतलं आहे बॅग पण निघाली हेल्मेट वगैरे घेतलं आहे सुजन नवीन सगळं घेतलं आहे पोरांनी पण सगळं साहित्य घेतलं आहे. तर आता 2चा चेकआउट केलं होतं आम्ही तर बोलले 2 तास आपण एक्सटेंड करूया काही गोष्टी होत्या तर थोडं रिलॅक्स झाली पोरं तर रिलॅक्स झाली तर निघाले जातात. 4चा चेकआउट केलं आहे आता चावी वगैरे आम्ही द्यायला चालू आता खाली रिसेप्शनला ते देतो आणि त्यामुळे आता निघालो आहे. गाडी वगैरे तिकडे आहेत आता निघू आणि पहिलं तर आम्ही जाऊन जेवणार आहे. आता गावात तर नाही जेवणार बाहेर जाऊन जेवणार पेट्रोल टाकणार आहे जेवणार आणि मग रपारप घरी काहीच फिरायला माझे रस्ते नाही. पेट्रोल पंप मिला तो बोले पेट्रोल वगैरे टाकून घेऊया पण नंतर टेन्शन नको हायवे वगैरेला तर पेट्रोल टाकले. ये कौन है? तो तुम्हें पता नहीं है कौन? ये तो टट्टी है. तर सीधा डायरेक्ट आसनगावला असतात ना आसनगावला जेवायचं नाही हां आधी जेवणार आहे. इथे सकाळपासून काही खाल्लं नाही आणि इथे पण नुसतं फिरवतात. हां घरात झोपायचं कोणी हां क्यों हिला डाला ना? गाइस अभी खाने बैठे होटल पे चिकन थाली मंगाई है. कोणत्या इज्जतीत सांगत त्याचीच इज्जत जायची. काय इज्जत जाएगी किती कसं इज्जत जाएगी. वेळा अभी खाने बैठे हुए खाना खाते और धीमे जाते घर. फायनली भावांनो जेवण वगैरे झाले सामान सगळं घेतलंय पोरं तिकडं पान घेतले पान ते खाऊन निघतो आता आम्ही डायरेक्ट आसनगाव. हे काय खाल्लं तू काय खाल्लंस परत एकदा पान खाल्ले पान हा काय खाल्ले पान खाल्ले बयानी वाटतेच बयानी बाबा चल बयानी हो दे स्टाईल पाणी उडे यूपी स्टाईल चल आता निघू आपण आता ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. अभी जाने को बहुत टाइम है हम लोगों को बहुत लंबा जाना है बहुत लंबा. चला आता निघतो आम्ही. फायनली भावांनो आसनगावला पोचलोय सगळं फिरून आम्ही खाल्लं पिल्लं आणि आता आसनगावला आलो मी आणि साक्षी बघा ही पण आली आर्यन पण आलाय प्रणालीचा हेल्मेट आहे. चला अक्षर पण आलाय यो पण आलाय शूटर माहिती मला की बोललो की चला आता जावा घरी या काढलीच अनवानी फिरतो अख्खी मॅच नव्हते ना म्हणून चप्पल घालत नाही मावळतो. काय रे आर्यन बिना चप्पलीचा गेला बिना चप्पलीचा आलाय. बघा ग्रेटेस्ट
ग्रेटेस्ट प्लेअर. आता तिघांना सोडतो आम्ही पण घरी जातो. चला आता अक्षत पण गेला. आता मी आर्यन साक्षी राहिलो. ती आम्ही सकाळी जो आलतो ना आम्ही तिघांना परत चाललोय आसनगावला ट्रेनवरून. आमचीच एकट्याची धावपळ चालली. आता काय करणार, फिरायचं आहे जायचं पण आहे. आता जातो ह्यांना बी सोडतो. ह्यांना ठाण्याला सोडणार आहे, साक्षीला गणचुलीला सोडणार आणि मी कोपरखेडला जाणार. ठीक आहे भेटू आपण. फायनली गाईच घरी पोचलो मी कोपरखेडला. प्लस हे हेल्मेट घेऊन ह्या प्रमाणे यायचं ते पण मी घेऊन आलो कारण विसरले न्यायचं. तर मी दिवाला सोडलं, आर्यनला दिवाला सोडलं, साक्षीला दरिंदगी चेहरे से टपकती आंखें देखो. गणचुलीला सोडलं आणि पण आता निघालो घरी. लय फिरलो आम्ही, मजा वगैरे केली, टूब मसाला केली, पण जरा थांबलो बिलो आणि डोळे वगैरे जाम दुखतात ते. तर भेटलं पुढच्या ब्लॉग्समध्ये. असंच कॉन्टॅक्ट फॉलो करा मला, तर ते तुमच्या ब्लॉग्सवर जुळून राहा. भेटू पुढच्या ब्लॉग्समध्ये.